नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। केंद्र आणि राज्य शासनाच्या वाढत्या जनविरोधी धोरणाविरोधात आयटेक संघटनेने रत्नागिरी येथे जनजागरण यात्रा काढून दिला इशारा। राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत दापोलीच्या विद्यार्थ्यांनी 20 पदकं पटकावून दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्याचं नाव केलं उज्ज्वल। भारतीय संविधानाचं महत्त्व सामान्य माणसांना पटवून देण्यासाठी दापोली इथं आयोजित करण्यात आली रथयात्रा। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात कार्तिकी एकादशी भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी। लाखो भाविकांमुळे पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। केंद्र आणि राज्य शासनाच्या वाढत्या जनविरोधी धोरणाविरोधात आयटेक संघटनेनं रत्नागिरी इथं जनजागरण यात्रा काढून शासनाचा जाहीर धिक्कार केला। महागाई वाढ करणारं केंद्र सरकार चले जाव। रेशन आमच्या हक्काचं, रेशन आमच्या हक्काचं। रत्नागिरी जिल्हा परिषद भवन ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या जनजागरण यात्रेमध्ये आयटेक संघटनेचे नेते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देत नाही कोण म्हणतं देत नाही। कामगार विरोधी कायदे करणारे भाजप सरकार चले जाव। शेतकरी विरोधी कायदे करणारे केंद्र सरकार चले जाव। पहिल्या कामगार संघटनेची देशव्यापी यात्रा बंद भाजप सरकार चले जाव। नरेंद्र मोदी चले जाव। चूर चूर हो जाएगा। संघटनेचे जनरल सेक्रेटरी रमेश काळे यांनी केंद्र आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताविरुद्ध निर्णय घेत एक प्रकारे जनविरोधी धोरणांची अंमलबजावणी करीत असल्याचा खणाघाती आरोप केला। कशासाठी आंदोलन आणि काय तुमची भूमिका आहे? ही आयटेक महाराष्ट्राच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा आहे। ही यात्रा 20 नोव्हेंबर पासून कोल्हापूरच्या शाहूनगरीत सुरू झालेली आहे आणि 18 डिसेंबरला नागपूरच्या विधानसभेवरती 1 लाख कामगारांचा मोर्चा घेऊन धडकणार आहे। या यात्रेचा हेतू हा आहे की या देशामध्ये राज्यामध्ये जे सरकार आहे
हे सरकार कामगार विरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे आणि आम जनता विरोधी सरकार धोरण राबवत आहे. त्या धोरणाच्या विरोधात मग ती धोरणं या देशाच्या कामगारांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, सामान्य जनतेसाठी असतील, त्या धोरणाच्या विरोधात ही जनजागरण यात्रा आयटक महाराष्ट्राने काढलेली आहे. ही 35 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यात्रेचा हा कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर कार्यालयावरती ही सभा इथे आयोजित केलेली आहे. जनजागरण यात्रेचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सभेत रूपांतर झाले आणि यावेळी सलाउद्दीन नाकाडे, अशोक लाड, राम भाटकर, महेश डिंगणकर आदींनी आपलं मनोगत व्यक्त करताना शासनावर टीका केली. आपण सर्वांना माहित आहे की या देशामध्ये जे कामगार कायदे होते केंद्र सरकारने त्या कामगार कायद्यांना मोडीत काढून 4 श्रमसवयी त्या कामगारांसाठी तयार केलेल्या आहेत. त्या मालिक धार्जिने आहेत, कॉर्पोरेट धार्जिने आहेत, त्या भांडवलदारांच्या हिताच्या आहेत. त्याच्या विरोधात यासोबतच या देशामध्ये सरकारने जी कॉन्ट्रॅक्ट पद्धती सुरू केलेली आहे, विशेषतः सरकारी खात्यामध्ये जी पदभरती आता होणार नाहीये आणि जी पदभरती होणार आहे ती कुठल्या तरी स्वायत्त संस्थेकडनं किंवा एनजीओ मार्फत सरकार करणार आहे, त्याच्या विरोधात 62,000 शाळा, ज्या गरिबांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकून मोठी झालीत, कलेक्टर झालीत, मोठं उच्च शिक्षण त्यांनी घेतलं, त्या सरकारी शाळा हे सरकार बंद करतंय. यासोबतच या देशामध्ये जे धार्मिक उन्माद या सरकारने माजवलेला आहे त्याच्या विरोधात धर्मांध शक्तीचा मोठा गाजावाजा हे सरकार करत आहे. तेव्हा या सर्वांच्या विरोधात ही जनसंघर्ष यात्रा आम्ही काढलेली आहे. यासोबतच या महाराष्ट्रामध्ये जे योजना कर्मचारी आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः आशा भगिनी असतील, अंगणवाडी भगिनी असतील, आमच्या कॉन्ट्रॅक्ट नर्सेस असतील, बांधकाम कामगार असतील किंवा या देशामध्ये अनेक असे योजना कर्मचारी, त्या सर्व योजना सरकार गुंडाळायचा कार्यक्रम करत आहे. त्या योजनांमध्ये बजेट प्रोव्हिजन करत नाही. त्याच्या विरोधात यासोबतच या देशामध्ये जे एक वातावरण निर्माण केलेलं झालेलं आहे, जे कायदे आहेत कायद्यांचा मोडतोडचा कार्यक्रम सुरू आहे. अर्थात भारतीय संविधानाची पायमल्ली या देशामध्ये सुरू आहे. तर भारतीय संविधान टिकलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा या यात्रेचं आयोजन आहे. मी श्याम काळे, आयटक महाराष्ट्र, जनरल सेक्रेटरी. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं पार पडलेल्या 4थ्या राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत दापोलीच्या विद्यार्थ्यांनी 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकं पटकावून दापोलीचं नाव उज्ज्वल केलं आहे. राज्य आणि राष्ट्रीय निर्णायक पंच परिषदेत देखील दापोलीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचं समोर आलं आहे. राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत दापोलीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 20 पदकांची कमाई करत दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केल्यानं अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय संविधानाचं महत्त्व सामान्य माणसाला पटवून देण्यासाठी RPIच्या वतीनं दापोली इथं संविधान रथाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सुरू झालेला संविधान रथ 26 नोव्हेंबर या संविधान दिनापर्यंत गावागावात पोहोचणार असल्याचं सांगण्यात आलं. भारतीय संविधानाचा गौरव दिवस साजरा करत असताना यावर्षी आपण जनमानसामध्ये भारतीय संविधानाबद्दलची जनजागृती व्हावी याकरता हा गौरव रथ गावोगावी जाऊन
परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अर्पण केलेलं संविधान आहे. या संविधानाबद्दल ते समज आणि गैरसमज समाजातून खऱ्या अर्थानं निघून जावे आणि हे संविधान आपल्याला खऱ्या अर्थानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांवरती आधारित आपल्याला जे अधिकार होतं, आपलं जे न्याय हक्क होतं, ते न्याय हक्क खऱ्या अर्थानं लोकांना समजावे, गौरव खऱ्या अर्थानं जनमानसामध्ये निर्माण व्हावा आणि हे संविधान या भारताचा अमूल्य असा ठेवा जो आहे, हा अमूल्य ठेवा जतन करण्याची ताकद भारतीय समाजामध्ये यावी याकरता जनजागृती करण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका दापोलीच्या वतीनं आपण सालाबादप्रमाणे करत आहोत. याही वर्षी हा उपक्रम साजरा करत असताना दिनांक 18/11/2023 पासून हा गौरवरथ खेडोपाडी जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाबद्दलची जनजागृती जनमानसापर्यंत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याची सुरुवात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपण त्याची सुरुवात करत आहोत. विठ्ठल नामाचा गजर करीत रत्नागिरीसह जिल्ह्यात कार्तिकी एकादशीचा सण उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्तिकी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कार्तिकी एकादशीचं खास आकर्षण असतं ते म्हणजे रत्नागिरी शहरात भरणाऱ्या महाजत्रेचं. रत्नागिरी येथील प्राचीन श्रीराम मंदिराच्या प्रांगणात असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती आणि याच वेळी भजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील पंढरपूर नगरीत लाखो भाविकांनी दर्शन आणि स्नानासाठी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान कार्तिकी एकादशीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून पंढरपूर यात्रेसाठी एसटी कडून 160 एसटी गाड्या भाविकांना घेऊन रवाना झाल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी राकेश पवार यांनी दिली आहे। पंढरपूर यात्रेसाठी यावर्षी 18, 19, 20 या 3 दिवसात 160 गाड्या पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत आपल्या रत्नागिरी विभागातून। आणि आता 23 आणि 24 या तारखेला वारकऱ्यांना 160 गाड्या परत आणायला जाणार आहेत, जे वारकरी आपण 18, 19, 20ला सोडले आहेत। पण त्यांना सवलत मूल्यासहित 160 जी वाहनं आहे त्याला सवलत मूल्य पण देण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे। शासनाने लागू केलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोफत प्रवास या योजनेचाही लाभार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचं राकेश पवार म्हणाले आणि प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जी सवलत लागू केली आहे महाराष्ट्र शासनाने, अमृत ज्येष्ठ आणि महिला, यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रवासी संख्या पंढरपूरसाठी वाढली आहे आणि गाड्यांची मागणी पण वाढली आहे। ती महामंडळातर्फे पुरवण्यात आली आहे आणि यापुढेही जिथे जास्त उत्पन्न मिळेल त्याप्रमाणे आपण गाड्या देणार आहोत। पंढरपूरसाठी जे 160 वाहनं गेली त्यापैकी जास्तीत जास्त वाहने प्रवाशांना मिळवण्यासाठी महामंडळाला त्यांनी जास्तीत जास्त गाड्या मिळवून दिल्या व प्रवाशांना कशी जास्तीत जास्त सोय होईल अशी पालकमंत्री महोदय यांच्या सहकार्याने शक्य झाले। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। केंद्र आणि राज्य शासनाच्या वाढत्या जनविरोधी धोरणाविरोधात आयटेक संघटनेने रत्नागिरी इथं जनजागरण यात्रा काढून दिला इशारा। राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत दापोलीच्या विद्यार्थ्यांनी 20 पदकं पटकावून दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्याचं नाव केलं उज्ज्वल। भारतीय संविधानाचं महत्त्व सामान्य माणसांना पटवून देण्यासाठी दापोली इथं आयोजित करण्यात आली रथयात्रा। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात कार्तिकी एकादशी भक्तिमय वातावरणात करण्यात आली साजरी। लाखो भाविकांमुळे पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।